दादांविषयीचं तरुणांचं असलेलं प्रेम कालच्या अंत्यविधीला जर आपण बघितलं तर सगळ्यात मोठी संख्या कदाचित 80% हे तरुण वर्गच होता. कारण तरुण वर्गाला दादाकडून राजकीय सामाजिक किंवा अनेक गोष्टी शिकण्यासारख्या दादा प्रत्येक माणूस म्हणतो शिकायचं, पण दादा एवढं आपल्याकडून होणार नाही. मग शिस्तीचा असेल, दिला शब्द पाळण्याचा असेल, स्वच्छतेचा असेल, असा निर्भीडपणे रोखठोकपणे मांडण्याचा असेल, हा दुसरे कोणी होऊ शकत नाही. पण आता शेवटी परमेश्वराची लीला आणि ते सगळं आपल्याला स्वीकारावं लागेल. तुम्ही या सगळ्या काळामध्ये भावूक आहात, एकूणच तुमचा आधारवड हरपलाय अशा स्वरूपाची तुमची भूमिका आहे. मात्र दुसऱ्या बाजूला तुम्ही म्हणतात की दादांनंतर कोण, तर तुम्ही काय या सगळ्या दरम्यान निर्णयापर्यंत येत आहे, काय मनामध्ये विचार झाले? तर शेवटी काही झालं तरी ती पोकळी भरून निघणार जरी नसेल तरी हा गाडा जो आहे एवढा मोठा प्रपंच आहे राज्यभराचा, तो चालवण्याच्या दृष्टीनं कोणीतरी असावं. आणि म्हणून जी समाजात एक चर्चा आहे का पवार फॅमिलीतून कोणीतरी पुढं आलं पाहिजे आणि त्याच्यात सुनित्रा वहिनींना दादांच्या जागी, त्या जेणेकरून एक सांत्वन होईल, एक ती जागा भरून निघेल आणि इतरांनी मार्गदर्शन केलं तर मला वाटतंय ह्या पद्धतीने हा सगळा गाडा पुढे चालण्याचा हे राहील, चालेल. याच काळामध्ये दोन राष्ट्रवादी एकत्र याव्यात अशा स्वरूपाचा सूर उमटलेला आहे. खरं म्हणजे असंही बोललं जात आहे की पवार साहेबांच्या वाढदिवसाच्याच दिवशी दोन राष्ट्रवादी एकत्र येणार होते. तशी काही चर्चा झाली होती, काही आपल्या कानावर चर्चा पडली होती? नाही, चर्चा म्हणून नव्हती, पण आपण पाहतो का जे नगरपरिषदा, नगरपालिका, जिल्हा परिषदेची जी इलेक्शनं झाली त्याच्यात अनेक ठिकाणी अनेक बैठका झाल्याचं आपल्याला ऐकायला मिळालं आणि तशा पद्धतीची पावलंही त्या ठिकाणी पडत होती. का खूप साऱ्या ठिकाणी एकदम टोकाचा विरोध असेल, तिथंच तुतारी आणि घड्याळ लढलं. आता काही जागेवर तर निव्वळ घड्याळच लढवलं आहे आणि तिथं पवार साहेबांनी सपोर्ट केला आहे. अशा सगळ्या काळामध्ये अजित पवारांच्या नंतर जे दुसऱ्या फळीतले नेते आहेत त्यांच्याकडे ही संपूर्ण पक्षाची कमान देण्यात येईल अशा स्वरूपाची काही चर्चा आहे का, किंवा काय सूर पक्षांतर्गत उमटत आहे, काय चर्चा या सगळ्या काळामध्ये होते? तशी चर्चा असो नसो, पण शेवटी दादा गेल्यानंतर ते सांभाळण्यासाठी कोणाला तरी पुढं करावं लागणार, पुढं यावं लागणार, प्रयत्न तर करावा लागणार. दादाच्या जागेवरची भर काढण्यासाठी प्रयत्न करावा लागेल. यामध्ये एक असाही मुद्दा आहे की पवारांची खरं तर तिसरी पिढी ही राजकारणामध्ये येते. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये त्या तिसऱ्या पिढीला संधी दिली जाईल का? तुमच्यासारखे अनेक नेते या सगळ्यांकडे कशा पद्धतीने बघताय? द्यावी लागेल ना. शेवटी त्या नावाच्या भोवताली सगळं फिरतं, त्याच्यामुळं ते त्यांच्यातून पुढं येणं म्हणजे मग थोडंसं एक सुटेबल राहील असं वाटतं. कार्यकर्ते पदाधिकारी भाऊक आहेच, मात्र दुसऱ्या बाजूला तुमच्या घरी आलेले खोसकर साहेब आहेत, ते अक्षरशः ढाय मोकळून रडताना दिसत आहे. अजूनही त्यांना विश्वास बसत नाहीये. ते भाऊक या ठिकाणी बघायला मिळतात आहे ना. कारण दादानी तेवढं प्रेमच आम्हा सगळ्यांना दिलं. खोसकर साहेब आहेत, कालचं मिटकरी साहेब जर बघितले किंवा सुनील अण्णा शेळके बघितले किंवा नवघरे साहेब बघितले, अशी जेवढे भेटले असतील ते तर पक्षाचे होते, पण पक्षविरहित इतर पक्षांमधले सुद्धा आमदार ढसढसा रडले. कारण दादा हे तसं पक्षीय म्हणून फार कधीच वागले नाही, फार नाही म्हणजे अजिबातच नाही. जे करायचं असेल, जे होणार असेल, ज्यांनी मदत मागली तिथे मदत करण्यासाठी दादा कायम पुढं राहिले. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये यापूर्वी तुम्ही ज्यांच्या नेतृत्वाखाली काम केलं ते शरद पवार हे या सगळ्यामध्ये समन्वय साधू शकतील का, किंवा या सगळ्या काळामध्ये दोन्ही राष्ट्रवादींना एकत्र आणून पुढे जाण्याचा काही निर्णय घेऊ शकतील असं वाटतं? जसं दादा दुसरे दादा नाही होऊ शकत, तसं पवारसाहेब आहेत. त्यांना माहीत आहे का हे सगळे आता पोरके झाले, तर आमच्या चुका जरी झाल्या असतील तरी आम्हाला पदरात घेतील अशी आमची भावना आहे. एकूणच या सगळ्या याच्याकडे बघत असताना अजित पवारांची अशी शेवटची भेट किंवा शेवटचं बोलणं काय झालं की जे कधीही तुम्ही विसरू शकणार नाही? त्यांनी परवा कॅबिनेट नंतर ते CM साहेबांकडे गेले होते, मी CM साहेबांकडे गेलो. त्यांनी मला सांगितलं का 6 तारखेपासून मी बजेटच्या मिटिंगा घेणार आहे. तुमच्या डिपार्टमेंटचे म्हणजे आदिवासी डिपार्टमेंटचे किंवा तुला काय वाटत असेल मतदारसंघाचं ते सगळं नोटिंग करून मला दे, त्याचे पूर्ण प्रस्ताव इथं सादर कर. मी 4-5 दिवस मुंबईमध्येच आहे हे सांगून आणि शेवटचं आमचं बोलणं झालेलं आहे.
जयंत पाटलांच्या नावाची चर्चा आहे, तुम्ही अर्थ खात्याचा विषय काढला म्हणून. ते या सगळ्या दरम्यान बजेट सादर करू शकतात किंवा त्यांना तशी संधी दिली जाईल. आता हे सगळे अधिकार तसे मुख्यमंत्री महोदयांचे असतात. मुख्यमंत्री महोदय पवारसाहेब हे काहीतरी निर्णय घेतील, कारण हा एका पक्षापुरता मर्यादित विषय नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राचा विषय आहे. म्हणून तो निर्णय काय चांगला घ्यायचा तो घेतील. बाकी जयंत पाटील अर्थ खातं चांगल्या पद्धतीनं त्यांनी सांभाळलंय, ही चर्चा त्या ठिकाणी आहे. खरं तर विचारधारेचा देखील मुद्दा असतो. पवारसाहेबांची विचारधारा आणि तुम्ही ज्यांच्यासोबत आता काम करताय त्या भाजपची विचारधारा, हा देखील एक मुद्दा आहे. तो कशा पद्धतीनं हँडल केला जाईल? विचारधारेला कोणी कोणाला काही बंधन घातलेलं नाही. ज्याची त्याची विचारधारा, आणि हा पक्षाचा विषय झाला आणि विचारधारा हा पक्षाचा आहे. पण सामाजिक हे सगळ्यांचं एकच असतं हित का समाजाचं हित. उद्या शरद पवार साहेब या सगळ्यांना एकत्र करून भाजप सोबत तुम्ही आहे तशा सत्तेमध्ये राहिला तरी काही बिघडणार नाही. त्यांना आकारता येत नाही, तशाच पद्धतीनं ठेवतील. खोसकर साहेब, तुम्ही या सगळ्या काळामध्ये आपण बघतो की झिरवळ साहेबांना भेटायला आलेले होते. तुम्ही इगतपुरीचे दादा आहात, तुम्हाला दादा म्हणतात. आज तुमचेच जे दादा होते ते तुमच्यात नाहीये. कशा पद्धतीने हे तुम्ही स्वीकारायला तयार होताना दिसत नाही? तुमच्या डोळ्याकडे बघून वाटतं. मी नाही बोलू शकत. बोलण्यासारखं दादाने काही ठेवलंच नाही. सगळ्याला उघड्यावर टाकून पांडुरंगाने परमेश्वराने काय घाला घातलं, एवढं तरी वेळ आमावर येऊन द्या नव्हती लागत. एवढं तर अनेकदा म्हटलं की आई वडिलांच्या नंतर दादांनी खूप प्रेम केलं. खूप प्रेम केलं, खूप. काँग्रेसमध्ये असताना सुद्धा हे नरारी हिरामनला सांभाळून घ्या. हिरामनचे प्रत्येक यादीत नाव घे. पैसे त्याला दिले पाहिजे, त्याला सांभाळला पाहिजे. तो आपला आहे, आपण पाठवलेला आहे, आपण पाठवलेला आहे तिकडं, त्याला सांभाळलं पाहिजे. प्रत्येक बजेटमध्ये गिरीश महाजन साहेबांनी मार्केट कमिटीच्या इलेक्शनमध्ये मी देवदास शेटला मदत केल्यामुळं माझी फाईल दोनदा दादांनी सांगितलं का अरे गिरीश भाऊ एवढं चालत नाहीये, तो सामान्य कार्यकर्ता आहे, तळागातला कार्यकर्ता आहे, त्याला सांभाळला पाहिजे. खूप दादा काय सांगू, दादांनी काय केलं नाही आमच्यासाठी. एक सामान्य कुटुंबातला कार्यकर्ता मी, पण एवढं मी माझ्या आयुष्यात वयच माझे 64 आहे, एवढा नेता एवढा माणूस जीव लावणारा मी पाहिला नाही. खरं म्हणजे या सगळ्यानंतर दादा गेल्यानंतर दादांची एक्झिट, मात्र पुढे काय असे प्रश्न उपस्थित होत आहे. काय वाटतं तुम्हाला पुढे काय होईल? आम्हाला तर त्या कुटुंबासंगच राहावं लागेल. कुटुंब जिकडे गेलं तिकडं वहिनींचं नाव पुढे तुमचे जे सहकारी वरिष्ठ ठरवतील, आम्ही तर काही बोलू शकत नाही. त्या कुटुंबासंग अडचणीत आम्हाला अडचणीत सांभाळलं. आम्हाला कुटुंबात जे अडचणी आले त्यांच्या संग आम्हाला राहावं लागेल. काँग्रेसमध्ये होतो, मला 5 वर्ष सांभाळलं. कुठलेच उणीव भासून दिली नाही कुठलीच. खर तर नाशिकमध्ये 6 आमदार होते. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये 7वे आमदार होऊन नाशिकमधला तुम्ही तुमच्या निमित्तानं मोठा पक्ष अजित पवारांची राष्ट्रवादी ठरलेला होता. घड्याळाचे 7 आमदार नाशिकमध्ये तुमच्या निमित्तानं आलेले होते. आता या सगळ्या काळामध्ये काय पुढे वाटचाल असेल? आता जिरवळ साहेब निर्णय घेतील. मग आता ते आमचे ज्येष्ठ नेते जे साहेब जिरवळ साहेब सांगते त्या पद्धतीने आम्ही राहू. असाही एक सूर बघायला मिळतोय की पवार कुटुंबियांच्या व्यतिरिक्त दुसरा एखादा जवळचा सहकारी त्यांच्या खांद्यावर ही संपूर्ण पक्षाची मदार द्यावी किंवा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावे. तर हिची इच्छा आहे पांडुरंगाला का दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन त्याच्यात पवार साहेबाकडची काही मंडळी आहे, जयंत पाटील साहेब असतील, बाळासाहेब पाटील आहेत, टोपे साहेब आहेत, अनिल देशमुख आहेत, असे चांगले सरकारामध्ये खाते चालवणारे आहेत माणसं आहेत. ते एकंदर येऊन आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांना दिलासा मिळाला पाहिजे. बाकी काय. याच्यामध्ये प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ यांची नावं चर्चेत आहेत. दिलीप वळसे पाटील यांनीही या सगळ्यामध्ये लक्ष घालावं.
तर सगळ्यांनी लक्ष घालून एकंदर त्या कुटुंबाच्या पाठीमागा संकटात कोणी, माझी तर एकच विनंती, कोणी कुठं जाऊ नये. ज्या दादाने केलं सगळ्यासाठी त्या दादाच्या कुटुंबाच्या पाठीमागं सगळ्यांनी राहू, माझी हीच विनंती आहे. सत्ता येईल जाईल, परंतु त्या कुटुंबाच्या पाठीमागं जर खरं मनापासून राहिलं तीच दादाला श्रद्धांजली होईल, म्हणजे माझी तरी इच्छा आहे. आपण बघतोय की हे आहेत आमदार हिरामन खोसकर. एकूणच अजित पवारांच्या जाण्यानंतर आता वेगवेगळ्या स्वरूपाच्या चर्चा एका बाजूला होत असताना दुसऱ्या बाजूला मात्र अजित पवारांच्या कुटुंबामध्येच त्यांच्या खात्यांचा पदभार किंवा पक्षाची जबाबदारी द्यावी ही खरी दादांना श्रद्धांजली असेल अशा स्वरूपाचं मत हिरामन खोसकर व्यक्त करतायत. तर दुसऱ्या बाजूला नरहरी झिरवळ यांनी देखील सुनीत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करावं आणि वेळ आली तर या सगळ्यामध्ये शरद पवारांनी भूमिका घेऊन दोन्ही राष्ट्रवादी एकत्र कराव्यात आणि विचारधारा वेगळी आहे मात्र काम वेगळं आहे असं म्हणत एक प्रकारे भाजपसोबत दोन्ही राष्ट्रवादी राहतील अशी शक्यता नाकारता येत नाही अशा स्वरूपाचा विश्वास देखील नरहरी झिरवळ यांनी व्यक्त केलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेंद्र महाजनसह मी किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक.